पॅरालिसिसमुळे उजव्या हाताने ते लिहू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने तो ग्रंथ लिहून पूर्ण केला. सो गुड मॉर्निंग. आज आहे 11 एप्रिल 2026 आणि दिवस आहे सॅटर्डेचा. तो संडेचा लॉंग रन आपण आज सॅटर्डेलाच करत आहे. थँक्स टू डॉक्टर तुषार चौथानी सर. यस, सैटरडे रन्स आर बेटर देन संडे रन्स. ये फार्मूला बहुत अच्छा है. सैटरडे रन्स आर बेटर देन संडे रन, क्योंकि संडे को फैमिली को टाइम भी दे पाते फिर. ये प्लस पॉइंट है सैटरडे रन का. हमें स्कूल में ऐसा होता था कि होशियार बच्चा घर से चैप्टर पढ़ के आता था और स्कूल में सब आंसर देता था. या आज हम रन कर लेंगे और कल रन करने वालों को आज की टिप देंगे. क्या बात है. सो अर्ली होमवर्क कर ले रहे हो अपन. यस. तो अभी जस्ट स्टार्ट किया है, मिलते हैं अगले किलोमीटर पे. और आज के दिन विशेष में बहुत ख़ास बात है. आज बर्थ एनिवर्सरी है महात्मा फुले जी की, जिनका जन्म 1827 में हुआ था. बात करते रहेंगे उनके बारे में आज. सो 2 किलोमीटर झालेले आहेत आणि आपण पोहोचलो आहे नेहरू चौकामध्ये. आणि तुषार सरांची कंपनी एन्जॉय करत आहे भरपूर. शुरुआत में सब ऐसे ही बोलते पार्टी शुरू हुई है. नहीं, बहुत फास्ट मारे. मतलब पिछला किलोमीटर आई थिंक 6:30 के पेस से मारा है. नहीं, आपका नॉर्मल है. मैं तो 7:30 के पेस से सोच रहा हूँ. चलो नेक्स्ट किलोमीटर. तो मित्र हो, 5 किलोमीटर झालेले आहे और हमारे साथ है पुनीत भैया, पुनीत भल्ला, वन ऑफ द बेस्ट रनर ऑफ जलगांव. और बहुत गौतम भाई लाइक नहीं यार, अभी रनर की डेफिनेशन में आते नहीं अपन. बहुत इंजॉय हो रहा है. हाँ, रन करके गौतम भाई के साथ, यस, छोटे अनिल भाई के साथ या फुल इंजॉय है. फुल इंजॉय है. हाँ और बात चल रही थी हमारी नशे की. हाँ. सुबह सुबह ये शूट हो रहा है कि नहीं भाई? बैटरी लेकर हाँ, चल सुबह सुबह बाटली लेकर आए हैं हम तो रनिंग के लिए. एक बंदा मिला, वो भी बाटली अंदर डाल के आया हुआ था और झूम रहा था. नशा कोई भी हो, बाटली रहती है, रनिंग का हो चाहे दारू का हो. पर ये नशा बढ़िया. ये नशा सबसे बढ़िया है भाई, एक नंबर नशा है. चलो बाकी अपडेट करते हैं आपको. अपडेट करते हैं. 5 किलोमीटर हो गया, अभी नेक्स्ट किलोमीटर पे मिलते हैं. तो दोस्तों 7 किलोमीटर हो गया है और हम पहुँचे हैं सावरकर चौक. अभी गुरु भाई आने वाले हैं 5-7 मिनट में, फिर जलवा है. तो दोस्तों 8 किलोमीटर हो गया है और हम हैं कौन सा पेट्रोल पंप है? सागर पार्क. और ये पेट्रोल पंप का नाम क्या है? चौबे पेट्रोल पंप. और सामने रॉयल पैलेस होटल. वहाँ पीने तो नहीं, लेकिन देने जा रहे हैं हम. अभी मेरे दिमाग में एक ही ख्याल चल रहा है क्या कि कब ये, मतलब अभी 800-900 हुआ है, कब 9 किलोमीटर हो जाए और मैं बोलूँ 9 किलोमीटर हो गया है और अब हम हैं गुरु भाई के साथ. इतना इजी हो गया आपके लिए? क्या बड़ी बात है. नहीं, उसके बाद पेस डाउन करना था मुझे. क्यों? थोड़ा सा लग रहा है कि और इजी करना चाहिए. कितना है टारगेट? 4 पता नहीं अभी कितना है. टारगेट क्या है? टारगेट तो हाफ ही है, 21 किलोमीटर. देखते हैं. सो बातों में अपना 9 किलोमीटर हो गया है वेरी गुड. और हम हैं गुरु भाई के साथ. तुषार भाई के साथ, तुषार भाई, पुनीत भाई एंड नया बजट. नया बंदा. यस. चलो, हार्ट रेट 158 आहे. 10 किलोमीटर झालेले आहेत आणि आपण मोहाडी रोडवर आहे. डीमार्टला क्रॉस केल्यानंतर आणि आपली बाकी मित्रमंडळी समोर गेलेली आहे. आपण थोडं इझी पेस चालू केलं आहे आता, स्लो. आपला 11 किलोमीटर झालेला आहे आणि
आजची तारीखसुद्धा आहे 11 एप्रिल 2026. आजच्याच दिवशी 1827मध्ये 11 एप्रिल 1827मध्ये ज्योतिबाची यात्रा होती. त्या ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. कुठं झाला तर खानावाडी या गावात, पुरंदर तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तिथं त्यांचा जन्म झाला. ज्योतिबांचं पूर्ण नाव होतं ज्योतिराव गोविंदराव गोरे आणि त्यांचं मूळ गाव कटगुण हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे, तिथे आहे. तर आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. 11 किलोमीटर झाले, 12 किलोमीटर झालेलं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827मध्ये झाला आणि 1828मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं. आईचं नाव होतं चिमणाबाई, वडिलांचं नाव गोविंदराव. तर आईच्या मृत्यूनंतर त्यांचा सांभाळ त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केला. सगुणाबाई. महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ नाव गोरे होतं. वडिलांचे वडील म्हणजे आजोबा, त्यांचा व्यवसाय फुलांचा असल्यामुळे त्यांचे आडनाव फुले असे पडले. पेशवे काळामध्ये दुसरे बाजीराव त्यावेळेस असताना त्यांच्या दरबारातही महात्मा फुलेंच्या नातेवाईकांनी काम केलेलं आहे फुलांची सजावट करताना. आणि त्यांना 35 एकर जमीनही इनामात मिळाली होती. 13 किलोमीटर झालेले आहेत. 1840मध्ये महात्मा फुले यांचा विवाह झाला. कोणासोबत झाला तर खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्यासोबत झाला 1840मध्ये. आणि सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षक आहेत. आणि सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831मध्ये झाला होता. आणि महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827मध्ये ज्योतिरावांचा जन्म आणि 1831मध्ये सावित्रीबाईंचा जन्म. 4 वर्षाचा फरक होता. आणि 1840मध्ये त्यांचं लग्न झालं. ज्योतिबा तेव्हा 13 वर्षाचे होते आणि सावित्रीबाई 9 वर्षाच्या होत्या. म्हणजेच बालविवाह होता. त्यावेळेची प्रथा तशी होती. 14 किलोमीटर झालेले आहेत. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी 3 ऑगस्ट 1848मध्ये बुधवार पेठेत भिडेंच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा चालू केली. ही मला वाटते देशातील पहिली मुलींची शाळा असेल. आय एम नॉट शुअर अबाउट इट. पण 1848मध्ये जी पहिली मुलींची शाळा चालू केली महात्मा फुलेंनी, त्यात मुलींची संख्या होती फक्त 8. पण जातीभेदामुळे ती शाळा चालू शकली नाही, बंद पडली. पुढे 1851मध्ये त्यांनी परत प्रयत्न केले आणि परत मुलींची शाळा चालू केली. ती चिपळूणकरांच्या वाड्यात भरत होती. त्यात मुलींची संख्या 48 इतकी होती. त्यानंतर लगेच 1853मध्ये आणखी 3री शाळा चालू केली. अशा पद्धतीने मुलींची संख्या वाढत गेली. आणि स्त्री शिक्षणाचा जो पाया आहे भारतामध्ये तो त्यांनी रचला. त्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे योगदान केले.
या दाम्पत्याचं खूप महत्त्वाचं कार्य आहे भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये. 15 किलोमीटर झालेले आहेत. 1853 महात्मा फुले यांनी मांग, महार इत्यादी मंडळींसाठी विद्या शिकवणारे मंडळ स्थापन केले, शाळा चालू केली. 1855 रात्रीच्या ज्या प्रौढ शाळा आहेत ती चालू केली. प्रौढांसाठी रात्री चालणारी शाळा चालू केली 1855 महात्मा फुलेंनी. 1860 त्यांनी विधवा विवाह जी चळवळ होती या विधवा विवाह चळवळीस पाठिंबा दिला. 1863 त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले स्वतःच्या घरामध्ये. 1864 महात्मा फुले यांनी पुण्यातील पहिला पुनर्विवाह घडून आणला. त्या काळात पुनर्विवाहासही खूप मनाई होती. विधवा विवाह तसेच पुनर्विवाह या गोष्टींना त्यांनी प्रोत्साहन दिले. जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये जी वर्णव्यवस्था होती ती वर्णव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना समानतेचा अधिकार देण्याचा प्रयत्न करणार, सर्वांना समानतेचा अधिकार देण्याचा प्रयत्न केला महात्मा फुलेंनी. 1867 रायगडावर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीचा शोध घेतला. त्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पुढे 1870 त्यांनी पोवाडा लिहिला आणि समाजामध्ये जनजागृती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुन्हा जनमानसात आणले. ही गोष्ट आहे 1867 दरम्यानची. पुढे लोकमान्य टिळकांनी 1893 म्हणजे जवळपास 20-25 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली होती. त्याच्या अगोदर 1867 महात्मा फुले यांनी समाधीचा शोध घेऊन जीर्णोद्धार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधींचा. 1873 त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जाहीरनामा काढला होता 1873 आणि त्याच वर्षी त्यांनी गुलामगिरी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तके लिहिली होती. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. स्थापनेच्या वेळी 616 सदस्य सत्यशोधक समाजामध्ये होते. 16 किलोमीटर झालेलं आहे. 1876 ते 1882 म्हणजे 1876 ते 1882 या काळामध्ये ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. मेंबर ऑफ पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. 17 किलोमीटर झालेला आहे. 1882 डोंगरीच्या तुरुंगातून लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांची सुटका झाली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुले यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. ही गोष्ट 1882 मधली. 1882 हंटर कमिशन आलं होतं. त्या हंटर कमिशन समोरही महात्मा फुले यांनी साक्ष दिली आणि 12 वर्षाखालील मुला मुलींसाठी सक्तीचे
आणि मोफत शिक्षण असावे असे मत जाहीर केले. तसेच शेतसारा, शेतीच्या उत्पन्नातून मिळवलेला कर जो सरकारने जमा केलेला आहे त्या रकमेमधून काही रक्कम शेतकरी वर्गाच्या शिक्षणासाठी वापरावी असे मतही त्यांनी जाहीर केले. आपलं 18 किलोमीटर झालेलं आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेले साहित्य 1855 तृतीय रत्न, अस्पृश्यांची कैफियत, 1869 ब्राह्मणांचे कसब, शिवाजी महाराजांचा पोवाडा 1870, त्यानंतर 1873 गुलामगिरी, नंतर शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार, दी इसेन्स ऑफ ट्रूथ पार्ट 1 आणि पार्ट 2, 1885 इशारा आणि 1888 सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म ही महात्मा फुलेंची सर्वात शेवटची लेखणी असं समजावं, कारण की 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे महात्मा फुले यांचा मृत्यू झाला. 1888 त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म लिहिला. त्यावेळी त्यांना पॅरालिसिस झालेला होता. पॅरालिसिसमुळे उजव्या हाताने ते लिहू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने तो ग्रंथ लिहून पूर्ण केला. विचार करा मित्रांनो, जो व्यक्ती मरणाच्या दाराशी पोचलेला आहे पण तरीही इतकी जिद्द की त्यांनी पॅरालिसिस असूनही डाव्या हाताने तो ग्रंथ लिहून पूर्ण केला. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यशवंत यांनी 1891 तो प्रकाशित केला. अशा प्रकारे आपण आज महात्मा फुले यांच्या जीवनासंबंधी चर्चा केली. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना परत खूप खूप शुभेच्छा आणि महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन. आणि आपले 19 किलोमीटर झालेले आहे. तर मित्र हो, आपण 21 किलोमीटर पूर्ण केलेला आहे 2 तास 31 मिनटामध्ये आणि 7 मिनिट 10 सेकंद हा आपला पेस राहिलेला आहे प्रति किलोमीटर. भाई सब मित्र मंडळी हमारी एक बार बोल दो सारे के सारे जय जय आर जी, जय जय आर जी, जय जय आर जी. चलो, खूप खूप थँक्यू, धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धावत राहा, फिट राहा, आनंदित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ ग्रेट डे.